सध्या आरक्षणाचा उपवर्गीकरणाचा मुद्दा हा प्रचंड चर्चेला जात आहे, हा प्रचंड गाजत आहे। SC आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा मुद्दा हा नुसता गाजत नाही, तो प्रचंड प्रमाणात चिघळलेला आहे। खरं तर उपवर्गीकरणाच्या नावाखाली बौद्ध आणि मातंग या दोन सख्या भावामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वितुष्ट आणण्याचं कटकारस्थान यशस्वी होताना दुर्दैवानं दिसत आहे। व्यवस्थेनं ज्यांना अधिक छळलं त्या दोन बौद्ध आणि मातंग ह्या दोन सख्या भावामध्ये आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून भांडणं लावण्याचा, जाती ते निर्माण करण्याचं आणि वातावरण दूषित करण्याचं कटकारस्थान प्रचंड प्रमाणामध्ये शिजत आहे, प्रचंड प्रमाणामध्ये कटकारस्थान रचलं जात आहे, ते यशस्वी होताना दुर्दैवानं दिसत आहे। आरक्षणाचे समर्थक, आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचे समर्थक आणि विरोधक यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून, फेसबुक असतील, व्हॉट्सअप असतील, मोर्चेच्या माध्यमातून, यूट्यूब चॅनेल असतील, व्हिडिओच्या माध्यमातून एकमेकावरती जे खालच्या पातळीवर जी टीका टिप्पणी, क्रिया प्रतिक्रिया आणि चिखलफेक करत असताना महापुरुषांना सुद्धा सोडलं नाही। कसले तुम्ही भाऊ? महापुरुषांची सुद्धा खालच्या पातळीवरची बदनामी आणि टीका टिप्पणी होत आहे, करत आहे। विनाकारण बौद्ध आणि मातंग समाजामध्ये जाती तेढ आणि सामाजिक वातावरण दूषित करण्याचं हे कटकारस्थान इतकं वाढलेलं, इतकं वातावरण चिघळलेलं आहे। आरक्षणाचे उपवर्गीकरणाच्या मागणी करत असताना या दोन बौद्ध आणि मातंग समाजामध्ये एवढं वातावरण दूषित झालेलं आहे की काय बोलावा, बोलण्याची सुद्धा सोय उरली नाही, इतकं वातावरण चिघळलेलं आहे। काय शाण्या माणसानं, खऱ्या माणसानं सत्य बोलावं तर तो टार्गेट होतोय, तो ट्रोल होतोय। मग त्यामुळं याच्यावरती काय बोलावं म्हणजे बोलण्याची सोयच उरली नाही, इतकं हे वर्गीकरणाचा मुद्दा चिघळलेला आहे। पण बोलावं लागणार आहे। खरं तर मी याच्यावरती माझी बोलण्याची अजिबात इच्छा नव्हती। माझं तर खरं तर आरक्षण हा मातंग समाजाचा, चर्मकार समाजाचा, ओबीसीचा, आदिवासीचा, धनगराचा, मराठ्यांचा आरक्षण ही समस्याच नाही, तर मातंग, ओबीसी, मराठा, धनगर, आदिवासी हा स्वतःला हिंदू म्हणून घेतोय, ही त्याची सगळ्यात मोठी समस्या आहे। तर त्याने आता बौद्ध म्हणून स्वतःला पुनर्जीवित आणि पुनर्विकसित करावं, हा त्याच्यावरचा उपाय आहे। आणि ही भूमिका घेऊन मी मातंगाबरोबरच ओबीसी आणि मराठ्यांना सुद्धा, चला बहुजनांनो, चला आपल्या बुद्धाच्या घरी, हे अभियान मी चालवतो आहे, त्याच्यावरच लक्ष मी देतो आहे। परंतु सध्या जी SC आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या नावाखाली जी चाललेला जो गोंधळ आहे, जो सामाजिक वातावरण बिघडवण्याचं जे षडयंत्र आहे, ते पाहून बोलावंसं वाटतं। आणि यामुळं मी आज क्रमशः या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून, आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या संदर्भात आणि एकूण आरक्षण, मग ते SC ST OBC मराठा या आदिवासी NT VJNT आरक्षण, या बाबतीत मी आजपासून क्रमशः सदर चालू करत आहे। आरक्षण संपवण्याचं ब्राह्मणी षडयंत्र या नावाखाली मी आजपासून मी सदर चालू करत आहे। आणि आज ते पहिलं सदर आहे, पहिलाच भाग मी आज आहे, त्या पहिल्या भागाचं हेडिंगच असं आहे, भूमिका मांडतोय, SC आरक्षणाचे उपवर्गीकरण करणारेच मातंग समाजाच्या संविधानात्मक, घटनात्मक आरक्षणाचा गळा घोटत आहे। काय फार धाडसाचं विधान करतो आहे। काहींना, बऱ्याच लोकांना हे पटणार नाही, मी ट्रोल होणार आहे, मला हे याची पूर्ण जाणीव आहे। SC आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची मागणी करणारेच मातंग समाजाच्या घटनात्मक आरक्षणाचा गळा घोटत आहे। खरं म्हणजे आरक्षणाचं उपवर्गीकरण
हा भाजपचा RSSचा अजेंडा आहे की SC आरक्षण संपवण्याचा. हे काय मातंग समाजाला फायदा होईल असा काही ह्याच्यासाठी हा अजेंडा नाही, तर तो RSSचा अजेंडा आहे. तो SC आरक्षण संपवण्याचा तो अजेंडा आहे. आणि त्यासाठी RSS भाजपचे पेड व्यक्ती आणि संघटना, RSSचे दलाल, काय भाडोत्री लोक आणि सरकारचे बगलबच्चे आमदार लोकप्रतिनिधीच्या हातामध्ये हे आरक्षण उपवर्गीकरणाचा मुद्दा दिलेला आहे. आणि वातावरण बिघडवून टाकण्याचा, विशेषतः बौद्ध आणि मातंग समाजामध्ये जाती तेढ कशी निर्माण होईल आणि ती कशी वाढली जाईल याच्यासाठी RSS वाल्यांनी, भाजपने या लोकांच्या हातामध्ये दिलेला हा आरक्षण उपवर्गीकरणाचा मुद्दा आहे. याच्यामध्ये मातंग समाजाचा फायदा आणि तोट्याचा हा विषयच नाही, उलट तोटाचा आहे, नुकसानच आहे. खरं म्हणजे बरं बोललं तर समाजाला गोड वाटतंय, समाजाला खरं वाटतंय, आणि खरं बोललं तर समाजाचा रोष पत्करावा लागतोय. परंतु सत्याची, खऱ्याची आणि वास्तवतेची जाणीव समाजाला करून देणं हे पहिलं कर्तव्य आहे. मग समाजाचा कितीही रोष पत्करावा लागला तरी त्या समाजाला, माझ्या मातंग समाजाला सत्याची आणि वास्तविकतेची जाणीव करून देणं ही माझं पहिलं नैतिक कर्तव्य आहे. मी कितीही ट्रोल झालो तरी, मला कितीही टीका टिप्पणी आणि शिव्या आल्या तरी, टीका टिप्पण्या आल्या, मातंग समाजाच्या अज्ञानानं मातंग समाजाच्या अज्ञानानं माझ्यावरती किती रोष निर्माण केला. समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागलं तरी चालेल, पण समाजाला सत्य सांगणं, वास्तवतेची जाणीव करून देणं ही माझं पहिलं कर्तव्य समजतो आहे. RSSचे जे पाळीव दलाल आहेत, सरकारचे जे बगलबच्चे आहेत, जे भाडोत्री लोक आहेत, RSSने जे IT सेल जो सक्रिय केला आहे, त्यांचा मी ट्रोल होणार आहे. त्यांच्या टीका टिप्पणीला, धमक्यांना मला सामोरं जावं लागणार आहे. पण त्याची पर्वा न करता आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या संदर्भात मी मातंग समाजाला नव्हे तर संपूर्ण SC समाजाला सत्य सांगण्याचं, यातील खरं आणि सत्य सांगण्याचं माझं नैतिक कर्तव्य आहे. ही ती भूमिका मी मांडत आहे आजपासून. खरंच आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा फायदा मातंग समाजाला होणार आहे का? पहिला मुद्दा, खरं तर आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा फायदा खरंच मातंग समाजाला होणार आहे. आणि तो कसा होणार, तो किती होणार, आणि त्याची अंमलबजावणी कशा प्रकारे करण्यात येणार. आणि खरं तर ज्या आरक्षणासाठी एवढा आटापिटा चाललेला, एवढे मोर्चे, आंदोलने, एवढे टीका टिप्पणी सुरू आहे, एवढा उपवर्गीकरणाच्या आरक्षणासाठी एवढा आटापिटा सुरू आहे, ज्या आरक्षणासाठी आटापिटा सुरू, आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी जो आटापिटा सुरू आहे, तो आरक्षण मिळाल्यानंतर ते लाभ मिळवण्याचे क्षेत्र असणारे शिक्षण आणि सरकारी नोकऱ्या तर उपलब्ध आहेत का? ज्याच्यासाठी आटापिटा चाललेला आहे, काय ज्याच्यासाठी हा आटापिटा चाललेला आहे, आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मातंग समाजाला फायदा मिळवून देण्यासाठी आरक्षण उपवर्गीकरणाचा जो आटापिटा चालला आहे, अरे पण तो मिळाल्यानंतर त्या लाभ घेण्यासाठी जे क्षेत्र आहेत, शिक्षण आणि सरकारी नोकऱ्या, त्या तर उपलब्ध आहेत का? ते क्षेत्र तरी उपलब्ध आहेत का? ते क्षेत्र तरी वाढलेले आहेत का? ते क्षेत्र उपलब्ध आहे का? शिक्षणाचं खाजगीकरण झालं, तसं सरकारी नोकऱ्या संपुष्टात आलेल्या आहे. त्याचं सुद्धा सरकारी नोकऱ्या सुद्धा कंत्राटीकरणानं भरल्या जात आहे. खाजगीकरणानं सरकारी नोकऱ्या आणि शिक्षण संपुष्टात आलेलं आहे. आणि हे असं असताना मग आरक्षणाचा उपवर्गीकरणाचा फायदा मातंग समाजाला कसा होईल, तो किती होईल,
तो कशा प्रकारचे होईल, त्याची अंमलबजावणी कशी केली जाईल, याचं आकलन, याचं भान, याची समजदारी आरक्षणाचे उपवर्गीकरण करणाऱ्याची मागणी करण्याला कर अजिबात नाही. आणि समाज बी त्यांना विचारत नाही की कसं करणार बाबा, ह्या आमचा कसा फायदा होणार. हा मातंग समाज ही आरक्षणाची उपवर्गीकरण करणाऱ्याला तो विचारत नाही. आणि दुसरा मुद्दा की आरक्षणाचं उपवर्गीकरण केल्यानंतर सामाजिक न्याय कसा प्रस्थापित होईल या बाबतीतलं स्पष्टीकरण जरा विस्कटून कोणीच सांगत नाही. आरक्षणाचं उपवर्गीकरणाची मागणी करणारे अजिबात या बाबतीतलं स्पष्टीकरण सांगत नाही. उलट मातंग समाजाच्या मनामध्ये, बौद्ध समाजानं किंबहुना महार समाजानं आमच्या हक्काचं खाल्लं. आरक्षणाचा लाभ जास्तीत जास्त महाराने घेतला, बौद्ध समाजानं घेतला, आमच्या हक्काचं त्यांनीच घेतलं. त्यामुळं आरक्षणाचा लाभ आम्हाला मिळतच नाही, आमच्या हक्काचं आम्हाला मिळत नाही. ही सर्वात मोठी थाप बौद्धांनी किंबहुना महार समाजानेच आमच्या हक्काचं खाल्लं. त्यामुळं आरक्षणाचा लाभ आम्हाला मिळत नाही. तो मिळवण्यासाठी आरक्षणामध्ये आरक्षण असावं आणि आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्यात यावं आणि त्यामुळं मातंग समाजाचा फायदा होईल. ही सगळ्यात मोठी अत्यंत खोटारडी थाप ही सगळ्यात मोठी अत्यंत खोटारडी थाप मारून मातंग समाजाचा बुद्धिभेद आणि दिशाभूल करून नेहमीप्रमाणे बौद्ध समाजाच्या बाबतीत मातंग समाजाची नकारात्मक आणि जातीग्रस्त मानसिकता बनवून मातंग समाजाचं आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या नावाखाली मातंग समाजाचंच नुकसान करून आरक्षण SCचं आरक्षण संपवण्याच्या RSS आणि भाजपच्या कटकारस्थानाचा भाग हे आरक्षणाचे उपवर्गीकरण करणारे, मागणी करणारे हे कटकारस्थानाचा जाणीवपूर्वक भाग बनत आहे. त्यामुळं SC आरक्षणाचे उपवर्गीकरणारे लोकच मातंग समाजाच्या संविधानात्मक आणि घटनात्मक आरक्षणाचा गळा घोटत आहे. आरक्षणाचं उपवर्गीकरण हे मातंग समाजाला न्याय मिळवून देण्यापेक्षा बौद्ध आणि मातंग समाज या दोन सख्या भावामध्ये भांडणं लावणारं कोलीतच अधिक बनत आहे. आरक्षणाचं उपवर्गीकरणाची मागणी ही मातंग समाजाला न्याय मिळवून देण्यापेक्षा बौद्ध आणि मातंग या दोन सख्या भावामध्ये भांडणं लावण्याचं, आग लावण्याचं कोलीतच अधिक होत आहे. याचा अनुभव आपण पाहतोय, रोज पाहतो आहे. आता मी या बाबतीत बोलतोय, मी मातंग समाजाला गोड वाटावं, खुश व्हावं म्हणून मी अजिबात खोटं बोलणार नाही. आरक्षणाचं उपवर्गीकरणाचं समर्थन करून मी RSSच्या अजेंड्याला बळकटी देणार नाही, बळ देणार नाही. ही पहिली गोष्ट स्पष्ट सांगतो. आरक्षणाचं उपवर्गीकरण हा मातंग समाजाला फायदा मिळवून देण्याचा भाग नाही, तर आरक्षणाचं उपवर्गीकरण हे SCचं आरक्षण संपुष्टात आणण्याचं कटकारस्थानाचा भाग आहे आणि तो न्यायालयाच्या माध्यमातून तो पुढे आणलेला आहे. या बाबतीत आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध करतोय म्हणजे मी मातंग समाजाला विरोध करतोय असं मुळीच नाही. हे माझ्या मातंग समाज बांधवांनी समजून घेणं गरजेचं आहे. आज माझा हा मुद्दा तुम्हाला पटणार नाही, आज माझा मुद्दा तुम्हाला मुळीच पटणार नाही. माझ्यावरती तुम्ही RSSच्या दलाल आणि भाडोत्री लोकांचं ऐकून माझ्यावरती तुम्ही तुटून पडणार आहे, मला ट्रोल करणार आहे, याची मला जाणीव आहे. पण भविष्यात मात्र माझा मुद्दा किती योग्य आहे हे तुम्हाला समजल्याशिवाय राहणार नाही. खरंच आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं ते होणारच आहे. भाजपची सत्ता आहे, सरकार त्यांचं आहे, सत्ता त्यांच्या हातात आहे आणि ते सत्ताधाऱ्यांचं हे षडयंत्र आहे. त्यामुळं SCच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण करणाऱ्याने त्यांनी सांगण्याचा मुद्दा न्यायालयाच्या आदेशानुसार, न्यायालयाच्या निर्देशानुसार आम्ही आरक्षणाचं उपवर्गीकरण केलेलं आहे.
आणि ते होणारच आहे. आणि जर झालं तर मातंग समाजाचा फायदा होईल का? जर आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं तर खात्रीपूर्वक सांगतो, मातंग समाजाला मातंग समाजाच्या हातात पश्चाताप करण्यापलीकडं मातंग समाजाचा काहीही लाभ होणार नाही. काय? आरक्षणाचं उपवर्गीकरण होणारच आहे, पण जर आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं तर त्याच्यामध्ये मातंग समाजाला काहीही लाभ होणार नाही, फायदा होणार नाही. उलट मातंग समाजाच्या हातात पश्चाताप करण्यापलीकडं काहीही मिळणार नाही, काहीही उरणार नाही. हा अनुभव मातंग समाजाला आल्याशिवाय राहणार नाही. हे वास्तव मातंग समाजालाच खरं समजून सांगण्याची गरज आहे, वेळ आहे. याचा अनुभव मातंग समाजाला आल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा प्रबुद्ध साठे जे बोलत होता ते खरं होतं हे तेव्हा कळेल. आज तुम्हाला ते माझा खरं वाटणार नाही. आज तुम्हाला माझी भूमिका, माझा मुद्दा, माझी भूमिका अजिबात पटणार नाही. मला तुम्ही टीका टिप्पणी करणार याची पूर्ण जाणीव मला आहे. उदाहरण सांगतो, घराला आग लागलेली आहे आणि ती आग विझवण्यासाठी अनेक जण ती आग विझवण्यापेक्षा राखेलच ओतत आहे, पेट्रोलच ओतत आहे. एक माणूस मात्र पाण्याची घागर एकटाच आणून तो आग विझवण्याचा प्रयत्न करतोय. 100 जणांपैकी 99 लोक पेट्रोल आणि डिझेल राखेल त्या घराला आग विझवण्यापेक्षा आग भडकण्यासाठी टाकत आहे. आणि एकटाच प्रामाणिक माणूस हा पाण्याची घागर आणून तो घराची आग विझवण्याचा प्रयत्न करतो. त्याला माहीत आहे की माझ्या एकट्या पाण्याच्या घागरीनं ही आग विझणार नाही, हे त्याला माहीत आहे. तरीसुद्धा तो पाण्याची घागर आणून घराला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि प्रयत्न करत असताना तो आगीत जळून भस्मसात होतो आहे. हे त्याला माहीत असताना सुद्धा त्यानं हे धाडस केलं, कारण भावी पिढीला हे समजावं की बाबा 100 पैकी 99 जरी आग लावणारे होते, पण एक तरी माणूस आग विझवणारा होतो. हा भावी पिढीला चांगला संदेश, खरा आणि वास्तवतेचा संदेश देण्यासाठी तो पाण्याची घागर असणारा माणूस हा आग विझणार नाही हे माहीत असताना सुद्धा तो पाण्याची घागर आणून विझवत होता. आज मी उपवर्गीकरणाच्या माध्यमातून जी आग लागलेली आहे त्याच्यामध्ये मला माहीत आहे माझ्या एकट्या पाण्याच्या घागरीनं हे विझणार नाही, परंतु भविष्यातील मातंग समाजाची भावी पिढी मात्र हा प्रबुद्ध साठे हा आग लावणारा नव्हता तर आग विझवणारा होता. एवढं जरी कळेल तर मी माझ्या भूमिकेचं सार्थक झाल्याचं मी समाधान मानेन. आणि म्हणून पुन्हा एकदा या ठिकाणी म्हणतो आहे की आरक्षणाचे आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची मागणी करणारेच मातंग समाजाच्या घटनात्मक आणि संविधानात्मक आरक्षणाचा गळा घोटत आहे. खरंच मातंग समाजाचा फायदा मुळीच नाही. उलट सध्या 13% आरक्षण स्पर्धेमध्ये उतरून 13% आरक्षणाची संधी ही मातंग समाजापासून हिसकावून आणि हिरावून घेण्याचं काम हे उपवर्गीकरणाची मागणी करणारे लोक करीत आहे. हे वास्तव आहे. काय 13 स्पर्धेमध्ये उतरून 13% अनुसूचित जातीला महाराष्ट्रात SC जातीला 13% आरक्षण आहे. ते 13% आरक्षण मिळवण्याची संधी, स्पर्धेत उतरून 13% आरक्षण मिळवण्याची संधी ही मातंग समाजापासून हिसकावून घेण्याचं काम या आरक्षणाचे उपवर्गीकरणाची मागणी करणारे लोक करत आहे. हात मातंग समाजाचा फायदा का तोटा हो? स्पर्धेत उतरून 13% आरक्षणाची संधी मिळवण्याची 13% आरक्षण मिळवण्याची संधी हा फायद्याचा विषय आहे की आरक्षणाचं उपवर्गी करून 1 ते 1.5% आरक्षण मिळवण्याची संधी कोणतं फायद्याचं आहे? स्पर्धेत उतरून हाही आरक्षणामध्ये म्हणजे 13% आरक्षण मिळवण्याची संधीमध्ये फायदा आहे. आणि उपवर्गीकरण झालं तर वाटेला किती येणारा 1 ते 1.5% त्याच्यामध्ये संधी
ती बी काही एकटे मांग असणारा बाकीच्या बी जाती असणार आहेत. त्यामुळं उपवर्गीकरण करण्याची मागणी करणारे लोकच आरक्षणाचे SCच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण व्हावं अशी मागणी करणारे लोकच आपल्या समाज बांधवांचा, आपल्या जात बांधवाचा, आपल्या जातीचा म्हणजे मातंग समाजाचा घटनात्मक आरक्षण, संविधानात्मक आरक्षणाचा गळा घोटत आहे. अरे बाबांनो, आता कुठं माझा मातंग समाज शिकायला लागलेला आहे? आता कुठं तो शिक्षणाच्या माध्यमातून स्पर्धेमध्ये उतरत आरक्षणाचा लाभ घेण्याची क्षमता आणि पात्रता आणि योग्यता मातंग समाजामध्ये आता कुठं निर्माण होत आहे? काय अलीकडच्या काळामध्ये ते स्पर्धा परीक्षेचे पाहिलं, अलीकडच्या काळामध्ये जे 10वी 12वीचे उदाहरण पाहिलं, अलीकडे आता मध्येच एक दोन दिवसापूर्वीच वाचलं, एक मातंग समाजाचा मुलगा कष्ट करून स्वतःच्या बळावर तो शिक्षणाच्या माध्यमातून त्याने यश प्राप्त केलं. भावना यादव नावाची मातंग समाजाची मुलगी केंद्रीय सशस्त्र दलामध्ये देशात पहिली आली. आरक्षणाचं उपवर्गीकरण नसताना सुद्धा मातंग समाजातील मुलं मुली शिक्षणाच्या माध्यमातून आरक्षण घेण्याची योग्यता पात्रता निर्माण करत आहे, स्पर्धेमध्ये उतरत आहे, बौद्ध समाजाबरोबर स्पर्धा करून आपली पात्रता निर्माण करून ते जिंकत आहे, ते यशस्वी करत आहे. अलीकडच्या काळात ते दिसून यायला लागलेलं आहे. आता कुठं माझा मातंग समाज शिक्षणाच्या माध्यमातून पुढे येतोय? आरक्षण मिळवण्याची क्षमता आणि योग्यता प्राप्त करत आहे आणि तो प्रगतीच्या दिशेनं पुढं जात असताना त्याचं पाय वाढण्याचं काम हे आरक्षणाचे उपवर्गीकरणाची मागणी करणारी लोकच मातंग समाजाच्या प्रगतीचं पाय हे मागं वळत आहे. आणि म्हणूनच मी म्हणतोय की SCच्या आरक्षणाचे उपवर्गीकरणाची मागणी करणारेच मातंग समाजाच्या घटनात्मक आरक्षणाचा गळा घोटत आहे, संविधानात्मक आरक्षणाचा गळा घोटत आहे, हे याच्यावरून दिसून येतं. म्हणजे आता मातंग समाज कुठं तर आता शिकायला लागलेला आहे, स्पर्धेमध्ये उतरायला लागलेला आहे. तो बौद्ध समाजाबरोबर स्पर्धा करून तो यशस्वी होतोय. आरक्षणाचं उपवर्गीकरण नसताना सुद्धा माझा मातंग बांधव शिक्षणातून स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होत आहे, शिक्षणामध्ये यश प्राप्ती करत आहे. त्या आरक्षण उपवर्गीकरण नसताना सुद्धा मातंग समाजामध्ये आता कुठं शिक्षण आणि आरक्षणाच्या माध्यमातून प्रगती होताना दिसत आहे. नेमकं याच वेळेला तो प्रगतीच्या दिशेनं पुढे चाललेला आहे. आरक्षणाचं उपवर्गीकरण नसताना सुद्धा मातंग समाज शिक्षणातून योग्यता निर्माण करून तो प्रगतीच्या परिवर्तनाच्या दिशेनं वाटचाल करत असताना आरक्षणाचे उपवर्गीकरण करणारे लोक मातंग समाजाचं पाय मागं वळत आहे, खेचत आहे. आणि म्हणून मला नाईलाजानं मला असं वाटतं की आरक्षणाचे उपवर्गीकरणाची मागणी करणारे लोकच मातंग समाजाचा संविधानात्मक हक्क आरक्षणाचा गळा घोटत आहे. समजा धरून चला, वर्गीकरण केलं तर मातंग समाजाला लोकसंख्येप्रमाणे किती वाटलेलं येणार हो? 1-1.5%, 2%च्या तर पुढे नाही येणार. 2%च्या आतच मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात वाटलेलं येणार, आणि ते बी एका मातंग समाजाला नाही. आरक्षणाचं अबकड वर्गीकरण चालं आणि ते अबकडमध्ये कोणत्याही ब मध्ये, क मध्ये किंवा ड मध्ये मातंग समाजाला टाकलं, अ मध्ये टाकलं, कोणत्याही उपवर्गामध्ये टाकलं का नुसता मातंग समाज एकटा असणार नाही. काय मातंग समाजाला जो आरक्षणाचं उपवर्गी करून लोकसंख्येप्रमाणे जेवढं वाटलेलं येणार आहे ते 1 ते 1.5% किंवा 2%च्या आतच. त्या 2%मध्ये सुद्धा एकटा मातंग समाज असणार नाही रे बाबांनो. तर त्याच्याबरोबर इतर अनुसूचित जातीतल्या इतर जातीसुद्धा असणार आहे. त्या जातीबरोबर मातंग समाजाला स्पर्धाच करावं लागणार आहे ना. आता बौद्ध समाजाला तो प्रगत समाज आहे, तो शिकलेला आहे, त्याच्याबरोबर आम्हाला स्पर्धा करता येत नाही, म्हणून आरक्षणाचं उपवर्गीकरण पाहिजे आणि आम्हाला आमचं आरक्षण पाहिजे, आमच्या हक्काचा असेल असं म्हणणं असेल तर एकट्या मातंग समाजाचा वर्ग नाही करता येणार ना. सरकार ते कधीच करणार नाही.
आणि मातंग समाजाला वेगळं 8% आरक्षण असावं याच्यासाठी जी 30-35 वर्ष जे आंदोलन सुरू आहे, त्या चळवळी सुरू आहे, त्याचा संघर्ष सुरू आहे, त्याचा परिणाम म्हणून मातंग समाजाला वेगळं 8% आरक्षण हे कधीच मिळणार नाही. जेवढं काय उपवर्गीकरणातून 1-2% मिळणार आहे त्याच्यात बी एकटा मातंग समाज असणार नाही. त्याच्याबरोबर इतर अनुसूचित जातीही असणार आहे आणि त्या जातीबरोबर मातंग समाजाला स्पर्धाच करावं लागणार. आणि असं एक सांगितलं जातं की कर्नाटकात उपवर्गीकरण झालं, पंजाबमध्ये झालं, तेलंगणामध्ये झालं, इतर राज्यामध्ये आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं, त्यामुळे महाराष्ट्रात करायला काय हरकत आहे असंही बोललं जातं. पण जिथं आरक्षणाचं उपवर्गीकरण झालंय ना आणि ज्यांनी मागणी केली ना, ज्या समाजासाठी केली त्या समाजाला काय अनुभव आहे हे तर बघा. आरक्षणाचं उपवर्गीकरण जेवढं वाट्याला आलंय त्या वाट्याचा फायदा त्या मागणी करणाऱ्या समाजाला कितपत झाला, तर समाजाचा अनुभव असं सांगतो, पहिलं होतं तेच बरं होतं. पहिलं SCच्या आरक्षणाचा जो कोटा होता तेच बरं होतं. त्याच्यामधून स्पर्धेत उतरून तो आरक्षण मिळवण्याची संधी तर होती, पण आरक्षणाचं उपवर्गीकरण ती संधी आम्ही गमावली. आणि आरक्षणाचा उपवर्गीकरणाचा खरंच फायदा त्या राज्यातील मातंग समाजाला होतोय का हे तर तपासा, याची तर चौकशी करा ना, मग महाराष्ट्रात आरक्षणाचं उपवर्गीकरणाची मागणी करा. स्पर्धेचं युग आहे आता. जीव घेण्या स्पर्धा सुरू आहे. त्या अंगठाच पडताना अंगठा जरी महाग राहिला तर तो महाग पडला. असेल हिंमत तर घे किंमत, अशा प्रकारची जीव घेण्या स्पर्धा सुरू आहे. तो या स्पर्धेमध्ये टिकेल तोच पुढं जाईल, बाकीचा तो मागं राहील. म्हणून मागं राहणाऱ्याने पुढच्याने आमच्या ताटातलं खाल्लं या म्हणण्याला काही सध्या अर्थ राहणार नाही, अर्थच नाही.